खालापूर टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. वाहतूक कोंडीपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे संतापले. पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा कार्यक्रम आटोपून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईकडे निघाले होते. यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून मुंबईकडे येत असताना खालापूर टोल नाक्याजवळ वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहून राज ठाकरे प्रचंड संतापले. राज ठाकरे यांना टोल नाका प्रशासनाला खडे बोल सुनावत वाहन सोडण्यास भाग पाडलं आणि अनेक तासापासून झालेली वाहतूक कोंडी सुटली. राज ठाकरे स्वतः खालापूर टोल नाक्यावर उतरले पाहायला मिळाले. यावेळी खालापूर टोल नाक्याजवळ वाहनांच्या रांगांमध्ये असलेल्या रुग्णवाहिकेला राज ठाकरेंनी रस्ता मोकळा करून दिला. राज ठाकरे यांनी खालापूर टोल नाक्यावर आल्यानंतर वाहनं पास करण्याचे आदेश दिले. टोल नाका व्यवस्थापकांना नियमांचा दाखला देत हे करण्यास त्यांनी भाग पाडले. टोल नाक्यावरील येलो लाईनच्या पुढे रांगा गेल्याने वाहन विना टोल सोडली जातील असं आश्वासन दादा भुसे यांनी दिले होतं. त्याची अंमलबजावणी होत नसल्याने राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी पाहून राज ठाकरे स्वतः टोल नाक्यावर गेले. राज ठाकरे यांनी संबंधित टोल नाका व्यवस्थापकांशी चर्चा केली. यावेळी राज ठाकरेंनी टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांची सुटका केली. राज ठाकरेंनी ठाकरी बाणा दाखवत टोल अधिकाऱ्यांनाही दम दिल्याचेही यावेळी दिसून आले. टोल व्यवस्थापनाकडून टोल संबंधी नियमांचं पालन होत नसल्याचं आज समोर आलं आहे. वाहनांच्या रांगा लागून देखील नियमांचं पालन होत नसल्यानं मनसैनिक आक्रमक होऊ शकतात. राज ठाकरे यांनी टोल नाका व्यवस्थापनाला नियमांचे पालन करण्याची सूचना दिल्या. टोल नाका चालकांकडून नियमांची अंमलबजावणी व्हावी यासाठी मनसे हा मुद्दा पुन्हा हाती घेऊ शकतात. राज ठाकरे यांनी टोल नाक्याच्या विषयी मनसेतर्फे लावून धरला आहे. खालापूर टोल नाक्यावर 5-5 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या होत्या तरी देखील टोल वसुली सुरू होती असं मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी सांगितलं. टोल नाक्यांवर नियमांची अंमलबजावणी होत नसल्यास मनसे आक्रमक भूमिका घेईल असे राज ठाकरे एका टोल नाक्यावर उतरलेले आहेत. टोल नाका व्यवस्थापनाच्या डोक्यात प्रकाश पडावा अन्यथा पक्ष टोल नाक्यावर उतरेल असं मनसे नेते अविनाश अभ्यंकर म्हणाले. महामुंबई चॅनलसाठी सीताराम कळंबे, पुणे. याद रखो ना,